नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. कार्यक्रम सुरू करण्याआधी एक आठवण. या व्हिडिओच्या खाली असलेलं बटन वापरून इंडी जर्नल चॅनलला सबस्क्राईब करा. तर यावेळेला मी बोलणार आहे केरळबद्दल. केरळ म्हणजे ज्याला देवभूमी म्हणतात किंवा गॉड्स ओन कंट्री म्हणतात त्याच्याबद्दल. आपल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी केरळला गेलो होतो. तो मान्सूनचं स्वागत करायला, म्हणजे मान्सून कसा येतो हे पाहायला. पण अर्थातच मान्सूनला यायला विलंब झाला. म्हणजे तो जवळपास 1 जूनला आम्ही 2 जूनला आम्ही गेलो होतो, तो 9 जूनला आला. त्यामुळे मान्सून काय असा जाताना फक्त दिसला तेवढाच. पण त्यावेळेला जे दर्शन झालं केरळचं, आणि विशेषतः ज्याला आपण असं म्हणू केरला स्टोरी या सिनेमानंतर झालेलं दर्शन, हे दर्शन मात्र अतिशय वेगळं होतं. म्हणजे तिकडे आम्ही एका विडिंगडम बंदर म्हणून आहे तिरुवनंतपुरमला, तिकडे गेलो होतो. हे विडिंगडम बंदर जे आहे हे बंदर छोट्या मच्छीमारांचं आहे. छोट्या मच्छीमारांचं म्हणजे तिकडे फक्त एकही ट्रॉलर किंवा मोठी जी मच्छीमारांच्या बोटी असतात त्या लागत नाहीत. ते एक छोटी होडी असते आणि त्या होडीमध्ये साधारणपणे 5 मच्छीमार काम करतात. आणि या 5 मच्छीमार साधारणपणे 2 पेट्या हे घेऊन येतात, मासे पकडून आणतात. आम्ही गेलो होतो तेव्हा ते मासे साधारणपणे ट्यूना, त्यानंतर रेड स्नॅपर, असे सगळे मोठे मोठे मासे होते. जवळपास एक मासा कमीत कमी 2 ते 2.5 किलोचा होता. असे मोठे मोठे मासे होते. आणि तिकडे ते ताबडतोब तिकडे लिलाव व्हायचा. त्या लिलावानंतरच काही लोक तिकडेच विकायचे, तर बाकीचे मासे असायचे अन्यत्र, म्हणजे हॉटेलं किंवा अन्य तिरुवनंतपुरमच्या अन्य भागामध्ये विक्रीला जायचे. तर तिकडे साधारणपणे मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा जे मच्छीमार होते त्यांनी सांगितलं की इकडे, म्हणजे आम्ही गेलो होतो तेव्हा मान्सून सुरू झालेला नव्हता. मान्सून सुरू झाला असेल तर ते म्हणाले इथे आम्हाला बोलायला पण फुरसत मिळाली नसती, एवढी गर्दी असते. तर ही जी एक छोटीशी बोट आहे, या बोटीवरती साधारणपणे होणारा खर्च 5 जणांचा आणि त्या बोटीचा हा दिवसाचा खर्च असतो 8,000 रुपये असं त्यांनी सांगितलं. आणि केवळ 2 पेट्या ते हे घेऊन येतात, मासे घेऊन येतात. आणि हे मासे तिकडे विकल्यानंतर त्यांना साधारणपणे 15,000 ते 16,000 रुपये मिळतात, म्हणजे मिळायचे अशी अपेक्षा असते. सर मग प्रत्येकाला दरवेळी साधारणपणे 1-2 हजार रुपये दिवसाला मिळतात. दररोज एवढा धंदा होतोच असं नाही, दररोज एवढे मासे मिळतातच असं नाही. जसं आम्ही गेलो होतो तेव्हा झालं होतं, कमी मासे होते, कमी बोटी आलेल्या होत्या. परंतु तिकडे जे मासे आहेत, म्हणजे हे किती मच्छीमार आहेत तर 5,000 छोटे मच्छीमार आहेत. आणि त्या बंदरावरती एकही म्हणजे ज्याला आपण म्हणतो कोल्ड स्टोरेज किंवा बर्फ वगैरे अशी काहीच व्यवस्था नव्हती. हे ताबडतोब ताजेच्या ताजे मासे विकायला जातात. तर मी एका माशाचा पाठलाग केला. तो होता रेड स्नॅपर. तो 2.5 किलोचा रेड स्नॅपर जवळपास होता. आणि हा रेड स्नॅपर कुठे गेला याचा शोध घेत मी कोवालम बीचवरती गेलो. या कोवालम बीचवरती ते सगळे मासे संध्याकाळी विकायला होते. आणि त्या कोवालम बीचवरती मला तो रेड स्नॅपर हा जो विडिंगडम बंदर जे आहे इकडे जो 400 रुपयाला विकला गेला होता, तो मला कोवालम बीचवरती 1,800 रुपयाला रोस्टेड, म्हणजे मसाला वगैरे घालून रोस्ट केलेला रेड स्नॅपर मिळाला. आम्ही तिघांनी तो खाल्ला. अर्थातच आमचं जेवण त्या रेड स्नॅपरवरतीच झालं. पण त्यातला मुद्दा असा आहे की जवळपास 5,000 छोटे 5,000 होड्या, म्हणजे 5 × 5 25,000 छोटे मच्छीमार विडिंगडम बंदरामध्ये व्यवसाय करतात. त्याच्यासाठी जी काही एक सप्लाय व्हॅल्यू चेन आहे ती तिकडे निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामधून प्रत्येक, म्हणजे एक साधारणपणे 5,000, तुम्ही असं जरा म्हणजे एक 25,000 कुटुंब जी आहेत, या कुटुंबांचं म्हणजे ज्याला उपजीविका आहे ही त्याच्यावरती चाललेली आहे. आणि ही जी व्यवस्था आहे ही केरळ गव्हर्नमेंटच्या हस्तक्षेपामुळे तयार झालेली आहे की एक बंदर हे पूर्णपणे छोट्या मच्छीमारांसाठी आहे. त्या बंदरामध्ये छोट्या मच्छीमारांना सगळ्या ज्या काही सोयीसुविधा असतात त्या पुरवल्या जातात. आणि त्याच्याबरोबर त्याची एक सप्लाय व्हॅल्यू चेन उभी राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे मच्छीमार आहेत हे मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे मी ज्यांच्याशी बोललो हे सगळे डाव्या आघाडीच्या सरकारचे समर्थक होते. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हे सरकार आहे म्हणूनच आम्हाला इथे अशा प्रकारचं ही अशी व्यवस्था होऊ शकलेली आहे. तर ही जी केरळची स्टोरी आहे ही आपण कधी ऐकलेली नाही. आता ही जी कम्युनिस्टांची जी म्हणजे केरळमधल्या कम्युनिस्टांची जी मुळं आहेत ती कशात आहेत, तर नारायण गुरु नावाचे एक मोठे समाजसुधारक केरळमध्ये होऊन गेले.
साधारणपणे 19व्या शतकाच्या अखेरीस. आणि नारायण गुरूंनी जे काही आंदोलन केलं त्याच्यामध्ये असं होतं की नारायण गुरूंनी अस्पृश्यता विरोधी आंदोलन तिकडे केलं आणि ते आंदोलन आणि अर्थातच स्वातंत्र्य लढ्याचाही रेटा होता. यामुळे केरळमध्ये म्हणजे त्रावणकोर संस्थान हे पहिलं देशातलं संस्थान आहे की जिकडे अस्पृश्यता विरोधी कायदा पास करण्यात आला. हे पहिलं संस्थान. परंतु हे सगळं आंदोलन जे आहे याच्यामधला एक मुद्दा असा त्या नारायण गुरूंचा होता की ही जी मंदिरं होती केरळमधली सगळी ही उच्चवर्णीयांची होती आणि मंदिरं सगळी खाजगी मालकीची होती. ट्रस्ट बीस हे नंतरच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला ही सगळी मंदिरं म्हणजे आज 3000 मंदिरं आहेत, त्यावेळेला आज कमी होती, परंतु ही सगळी खाजगी मालकीची मंदिरं होती. आणि ही खाजगी मालकीची जी मंदिरं होती यांच्यामध्ये शूद्रांना प्रवेश नव्हता. त्यामुळे नारायण गुरूंनी आंदोलन सुरू केलं ते म्हणजे नवीन मंदिरं बांधण्याचं की जे सगळ्यांसाठी ती मंदिरं खुली असतील अशा प्रकारचं आंदोलन होतं. आणि त्याच्यामध्ये नारायण गुरूंचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की ते एक वन लायनर फार चांगले देत. म्हणजे वन लायनर म्हणजे कसे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा जो आंबेडकरांचा वन लायनर आहे तसेच नारायण गुरूंचेही वन लायनर असे होते की शिका आणि ज्ञानी व्हा, एक संघटित व्हा आणि मजबूत व्हा. अशा प्रकारचे वन लायनर्स नारायण गुरूंनी खूप दिले आणि याचा मोठ्या प्रमाणावरती प्रचार झाला. आणि खरं सांगायचं झालं तर डावी चळवळ जी केरळमधली आहे हिची पायाभरणी ही नारायण गुरूंच्या आंदोलनातून झाली. आणि आजही डाव्या चळवळीचा जो सामाजिक आधार आहे तो म्हणजे एळवा म्हणजे ज्या शूद्र किंवा शेतकरी किंवा तत्सम ज्या जाती जमाती आहेत तो, त्यानंतर मच्छीमार, दलित, आदिवासी हा साधारणपणे मोठ्या प्रमाणावरती कम्युनिस्टांचा किंवा डाव्या चळवळीचा LDFचा सामाजिक आधार आहे. तर हे सिरियन ख्रिश्चन आणि हे धरलं ब्राह्मण आणि नायर हे प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि हे प्रामुख्याने यांच्याबरोबर असतात. काँग्रेसचा आधार आहे आणि बाकी मुस्लिम लीगही आहे, यांचाही पक्ष आहे. असे बऱ्याच वेगवेगळ्या हे आहेत म्हणजे सामाजिक स्तर आणि वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी पण हा जो एक हा राहिलेला आहे त्यांचा डाव्या चळवळीचा जो आधार हा प्रामुख्याने ज्याला आपण असं म्हणू ब्राह्मणेतर आणि जातीव्यवस्थे किंवा याच्यामध्ये असलेला दुर्लक्षित असा वर्ग राहिला. आणि केरळ पहिलं राज्य असं म्हणजे मला वाटतं जगातलं कदाचित पहिलं राज्य असं की जिकडे कम्युनिस्ट लोकशाही मार्गाने निवडून आले. त्यावेळेला EMS नमूद्रीपाद यांचं सरकार काही काळ होतं आणि या सरकारने म्हणजे ही साधारणपणे 50च्या दशकातली गोष्ट आहे. या सरकारने पहिल्यांदा जमीन सुधारणा केल्या आणि जमीन सुधारणा केल्यामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झाला आणि हीच परंपरा नंतरही चालू राहिली. फरक एवढाच झाला की EMS नमूद्रीपाद या ब्राह्मणाकडून केरळच्या कम्युनिस्ट पार्टीचं नेतृत्व हे प्रामुख्याने ब्राह्मणेतरांकडे गेलं आणि ब्राह्मणेतरांकडे गेल्यामुळे ब्राह्मणेतर नेतृत्वाने केवळ अशी म्हणजे ज्याला एक भांडवलशाहीच्या विरोधात किंवा कॉर्पोरेटशाहीच्या विरोधात केवळ पोपटपंची केली नाही तर प्रत्यक्ष कार्यक्रम राबवले. त्याच्यामध्ये फक्त जमीन सुधारणा हा एकच मुद्दा नाही आहे, तर आत्ता मी म्हटलं तसं यांचाही आहे. काय त्या मच्छीमारांचं जे आहे अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन करणं हेही त्यांनी केलं. दुसरा एक त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आत्ता म्हणजे मी गेलो तो तेव्हाच तो निर्णय जाहीर झाला तो म्हणजे केरला ही कॉर्पोरेशन जी आहे म्हणजे याचं म्हणतात केरला फायबर ऑप्टिक नेटवर्क जे आहे हे केरळमध्ये ही एक कंपनी या सरकारने स्थापन केली डाव्या आघाडीच्या सरकारने. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे केवळ स्वतःचं नेटवर्कच नाही तर याच्यामधून आम्हाला डिजिटल डिव्हाइड दूर करायचे आणि यासाठी गरिबांना एक सर्टन MBPS ज्याला म्हणतात एवढा डेटा मोफत डाउनलोड करता येईल अशी प्रोव्हिजन त्या सगळ्यामध्ये आहे. याच्यामधून त्यांना ती एक आणि हे जे आहे केरला फायबर ऑप्टिक नेटवर्क किंवा केफॉन जे आहे हे आज जिओ आणि अन्य सगळ्या टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करायला उतरलेलं आहे. हा एवढंच नाही केरळच्या कम्युनिस्टांचं, दुसरं केरला सवारी नावाचं एक ॲप त्यांनी तयार केलेलं आहे. हे ॲप जे आहे हे ॲप म्हणजे जसं उबेर आणि ओला ही जशी याला आपण इलेक्ट्रॉनिक टॅक्सी म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनिक ॲप आहेत अशा प्रकारचं ॲप केरला गव्हर्नमेंट लॉन्च करणार आहे. याचं कारण असं की जेव्हा एखाद्या याच्यावरती म्हणजे आपण ओला उबेर नेहमीच वापरतो, हे ओला उबेर वापरत असताना जेव्हा असं होतं की खूप डिमांड असते एखाद्या मार्गावरती त्यावेळेला ओला उबेरचे रेट अचानक वाढतात कारण त्या डिमांडनुसार मागणीनुसार ते वाढतात. ती वाढली की तो काही वाढीव हा असतो रेट असतो. हा वाढीव रेट ड्रायव्हरला म्हणजे जो वाहन चालक असतो त्याला कधी मिळत नसतो. तर तो वाढीव रेट हा नेहमी
ओला किंवा उबेर या कंपन्यांच्या म्हणजे यांनी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्यांच्याकडे जात असतो. तर याच्या विरोधात म्हणजे याला उत्तर देण्यासाठी केरला सवारी नावाचं ॲप केरला गव्हर्नमेंट आणतं की जेणेकरून त्यांनी एक तर सगळे दर जे आहेत हे सरकार निश्चित करेल. रिक्षा किंवा काय म्हणतात चारचाकी, तीनचाकी, दुचाकी काय असेल ती हे सरकार निश्चित करेल. आणि अशा वेळेला जेव्हा वाढीव हे होईल तेव्हा केवळ फक्त 8% त्याच्यातली रक्कम आहे ही फक्त जी केरला सवारी ॲपमध्ये जाईल. बाकीची सगळी रक्कम ही चालकाला मिळेल. आणि याच्यामधून म्हणजे त्यांनी ही जी केलेली आहे गोष्ट की हे वाहन चालकाला आता असे जे मोठ्या प्रमाणावरती वाहन चालक केरळमध्ये आहेत किंवा ओला उबेरवाले आहेत यांच्यासाठी आणि त्याचबरोबर ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणावरती त्याचा फायदा होईल. कारण ग्राहकांनाही जे ओला उबेरसारखे पैसे मोजायला लागतात तेवढे पैसे मोजायला लागणार नाहीत. या प्रकारचं ज्याला असं आपण म्हणू पॉझिटिव्ह मार्केट इंटरव्हेन्शन हे डाव्या आघाडीचं सरकार करतं आहे. तिसरी एक अतिशय महत्त्वाची योजना जी मला पाहायला मिळाली याच्यामध्ये ती म्हणजे कुटुंबश्री बचत गट योजना जी आहे. याच्यामध्ये जे महिलांचे बचत गट आहेत या महिलांच्या बचत गटांना त्यांनी रेल्वे स्टेशन किंवा ST स्टँड किंवा अन्य सगळीची कामं आहेत साफसफाईची वगैरे वगैरे ही सगळी त्यांच्याकडे सोपवलेली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मी तिकडे याच्यात गेलो होतो पब्लिक टॉयलेटमध्ये. तर त्या टॉयलेटमध्ये त्यांनी आमच्याकडनं किती फक्त ₹2 आणि त्या ₹2 ते टॉयलेट किंवा ते स्वच्छतागृह एवढं स्वच्छ होतं की तिकडे अजिबात कसलाही म्हणजे वास बीस काहीच येत नव्हता. अतिशय सुस्वच्छ, अतिशय स्वच्छ आणि ते इतकं राखलं जायचं. केवळ ₹2 फक्त द्यायला लागायचे. आणि ही व्यवस्था केरळमध्ये संपूर्ण राज्यात आहे. कुठेही ₹2 तुम्हाला अतिशय उत्तम टॉयलेट किंवा तशी सेवा मिळते. आणि ही जी सगळी कामं आहेत ही त्यांनी यांना दिलेली आहेत. कोण आपले महिला बचत गट आहेत यांच्याकडे ती सोपवलेली आहेत. तिसरा एक म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा जो केरळच्या बाबतीत मला जाणवला तो याचा आहे. तो म्हणजे ज्याला आपण असं म्हणू धार्मिक सलोखा किंवा तत्सम जे आपण म्हणतो म्हणजे त्याला सर्वधर्म समभाव म्हणायचं का सेक्युलरिझम म्हणायचं किंवा धर्मनिरपेक्षता म्हणायचं हे प्रत्येकावरती आहे. परंतु केरळमध्ये साधारणपणे 54% हिंदू आहेत, 26% मुसलमान आहेत आणि 18% ख्रिश्चन आहेत. त्यामुळे केरळची एक परिस्थिती अशी असते की केरळमध्ये कुठेही म्हणजे या अशा प्रकारचं असल्यामुळे आणि हे काही हिंदू ख्रिश्चनांबद्दल म्हणजे असा काय त्याच्यामध्ये गेल्या कित्येक दशकांमध्ये खरं तर शतकांमध्ये म्हणूया आपण एक तर मोपल्यांचा बंडासारखा एक अपवाद वगळला तर केरळमध्ये एकही दंगल ज्याला धार्मिक किंवा जातीय दंगल अजूनपर्यंत घडलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुसलमान किंवा ख्रिश्चन असूनही याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की म्हणजे माझा जो ड्रायव्हर होता तो मुसलमान होता आणि जो गाईड होता म्हणजे दुभाषा होता तो हिंदू होता. हे दोघांबरोबर मी राहायचो तर हे दोघेही अतिशय चवीने गोमांस खाणारे होते. बीफ त्यांना आवडायचं. आणि हा जो मुद्दा नाही तर मी त्या हिंदू आणि नंतर माझा एक मित्र होता तो ख्रिश्चन होता त्याला विचारलं तर हे हिंदू जे होते त्या हिंदूंना आपण श्रेष्ठ होत आणि हे बाकीचे दोन जे आहेत मुसलमान आणि ख्रिश्चन हे मूर्ख आहेत असं वाटायचं. मुसलमानांना नेमकं हेच वाटायचं की आपण वगळता हिंदू आणि ख्रिश्चन मूर्ख आहेत आणि ख्रिश्चनांनाही वाटायचं की आपण वगळता हे हिंदू आणि मुसलमान आहेत ते येडे आहेत. आणि याच्यावरती जर आणि प्रत्येकालाही माहिती असायचं की आपल्याला दुसऱ्या धर्माचा माणूस आहे तो मूर्खात काढतो आहे हे माहिती असूनही त्यांच्यामध्ये परफेक्ट ज्याला असं म्हणू की एक व्यवस्थित बॅलन्स आहे. कारण या बॅलन्स म्हणण्यापेक्षा ते एकत्र आपण राहिलो पाहिजे आणि याच्यामध्येच आपलं भवितव्य निगडीत आहे हे त्यांना इतकं नीटपणे माहिती आहे की त्यामुळे तिकडे कुठचीही दंगल होत नाही किंवा अशा प्रकारचा असंतोषही नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला असे घेट्टो दिसत नाहीत. ही मुसलमानांची वस्ती, ही ख्रिश्चनांची वस्ती, ही हिंदूंची वस्ती असं नाही. एका टॉवरमध्ये मी गेलो होतो त्या टॉवरमध्ये जवळपास 10-12 मुसलमानांचे फ्लॅट होते, 15-20 ख्रिश्चनांचे फ्लॅट होते आणि बाकींचे हिंदूंचे फ्लॅट होते. आता हिंदू आहेत बाय अँड लार्ज हे बऱ्याच प्रमाणात मीठ आपलं गोमांस खात नाहीत. ख्रिश्चन पोर्क खात नाहीत किंवा डुक्कर खात नाहीत. मुसलमान पोर्क किंवा डुक्कर खात नाहीत. ख्रिश्चनांना सगळ्या कोणतंही मांस वर्ज्य नाही. पण असं असूनही त्यांच्यामध्ये आपापसामध्ये कशावरतूनही काही हे होण्याचं मला कुठचाच वाद असल्याचं दिसत नाही. याचं एक म्हणजे अशी अनेक कारणं असतील पण ते एकत्र राहतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की त्यांच्यामध्ये हे इतकं आहे म्हणजे थ्रिशूरला एक असं झालं गेल्या ही मला एका इंडियन एक्सप्रेसच्या माणसाने सांगितलेली गोष्ट आहे. आणि थ्रिशूर नावाचं जे शहर आहे त्या थ्रिशूर शहरामध्ये 2020 साली म्हणजे करोनाच्या अगोदर आपला तो नागरिकत्व सुधारणा कायदा जो आहे या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शनं
निदर्शनं करायला मुसलमानांनी मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं करायला मुसलमान रस्त्यावर उतरले. अर्थातच त्यांनी पोलिसांची परवानगी घेतलेली होती आणि नेमकी त्याच वेळेला हे झालं की हिंदू देवळातून एक प्रोसेशन निघाली. आता ही प्रोसेशन केरळमधल्या हिंदू मंदिरातून निघणारी प्रोसेशन किंवा मिरवणूक जी असते ती हत्तींशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे हत्ती वगैरे असे सगळे त्याच्यामध्ये आलेले आणि अतिशय तणावाचं वातावरण निर्माण होणार असं त्रिशूर पोलिसांना वाटलं आणि त्रिशूर पोलिसांनी लगेच जे मुसलमान निदर्शक होते त्यांना हे केलं, सावध केलं. तेव्हा मुसलमान निदर्शक म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, ही मिरवणूक अतिशय शांतपणे पार पडेल याची आम्ही तुम्हाला देतो. आणि केरळमध्ये तुम्हाला माहिती आहे की बहुतांश रस्ते जे आहेत ते 2 लेनचे आहेत, असे विस्तृत मोठे रस्ते नाही आहेत. आणि अशा वेळेला कोणतीही मिरवणूक किंवा कोणतीही मोर्चा वगैरे असा जेव्हा रस्त्यावर येतो त्यावेळेला अतिशय म्हणजे कटकटीचं म्हणजे अतिशय वैताग ट्रॅफिक जामच होतो. अशा वेळेला समजा तिकडे ती मिरवणुकीच्यामुळे असं काही झालं तर, परंतु जवळपास 1000 मुस्लिम निदर्शक हे स्वयंसेवक बनले. एका काही मिनिटांमध्ये हे घडलं आणि या मुस्लिम स्वयंसेवकांनी हिंदू मंदिराच्या म्हणजे मिरवणुकीसाठी रस्ता मोकळा केला आणि मिरवणूक अतिशय शांतपणे पार पडली. याचा व्हिडिओ हा त्रिशूर पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती टाकला आणि त्याच्यामध्ये असं त्याचं टायटल असं होतं, ह्युमॅनिटी इज ग्रेटर दॅन रिलिजन, धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचं शीर्षक हे केरळ पोलिसांनी दिलं. त्यामुळे म्हणजे मला त्या मित्राने सांगितलं, त्यामुळे त्रिशूरला आजही केरळची सांस्कृतिक राजधानी मानलं जातं. आता ह्या मंदिरांच्या बाबतीत पण एक गंमत आहे की ही मंदिरं जवळपास 3000पेक्षा जास्त मंदिरं केरळमध्ये आहेत आणि या मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला मनाई आहे. जे काही असतील, जे सण उत्सव मिरवणुका ज्या काय असतील त्या केवळ मंदिराच्या असतील. मंदिरामध्ये जी कोणती कर्मकांड आणि विधी वगैरे पार पाडायचे असतात तेवढ्यासाठीच तिकडे मंदिराचा उपयोग केला जाईल. कोणालाही तिकडे महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करता येत नाही की तिकडच्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये सभा मिटिंगा किंवा शाखा चालवता येत नाही. त्याच्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. आणि या मंदिरांच्या बाबतीमध्ये केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारने अशी भूमिका घेतलेली आहे की या मंदिरांचे जे पाणवठे आहेत म्हणजे त्यांची तळी आहेत, विहिरी आहेत, हे पाणवठे आम्ही ताबडतोब दुरुस्त करू आणि त्याच्यासाठी भरभक्कम आर्थिक तरतूद केलेली आहे की हे पाणवठे दुरुस्त केल्यानंतर तिकडे फुलांची आणि फळांची शेती केली जाईल. म्हणजे त्याचीच झाडं लावायची जेणेकरून मंदिराला जी फुलं फळं लागतात, उदाहरणार्थ नारळ, केळी, आंबे, फणस हे सगळं आणि इतर फुलंही किंवा कमळं वगैरे ही सगळी फुलं आणि फळं ही त्या मंदिराला त्या मंदिराच्या परिसरातूनच मिळतील अशी तजवीज केलेली आहे. आणि यामागचं कारण सांगताना केरळ सरकारने असं सांगितलं की आम्हाला मंदिरांचा उपयोग किंवा मंदिरांचं जे महत्त्व आहे हे जर का आपल्याला जागतिक हवामान बदलाला रोखायचं असेल, त्याला तोंड द्यायचं असेल तर ती हिरवळ किंवा ज्याला हे वाढवायला पाहिजे, वनस्पती किंवा बायोडायव्हर्सिटी वाढवायला पाहिजे, त्यासाठी आम्ही या मंदिरांचा उपयोग करतो आहे. यासाठी केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारने खरं तर याच्यासाठी सगळ्या देवराया ज्या आहेत याही संरक्षित केलेल्या आहेत आणि त्यांच्या जतन आणि संगोपनासाठी चांगली आर्थिक तरतूद केलेली आहे. अशा प्रकारचं जे केरळचं म्हणजे हे जे त्यांचे जे पॉझिटिव्ह सगळे आपण असं म्हणू हे जे त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत आणि हे भूमिका घेत असताना केरळचं सरकार हे कधीही आपल्याला अशा प्रकारचं म्हणजे तिकडे अशा प्रकारच्या कंप्लेंट करणारे लोक मला कोणी दिसलेत नाहीत. आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे कारण केरळमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी, दलित कोणी असो हे या सगळ्यांना आपण मल्लू आहोत किंवा मल्याळम भाषिक आहोत याचा प्रचंड अभिमान असतो. अभिमान म्हणण्यापेक्षा ते त्यांच्यामध्ये किंचितही न्यूनगंड नसतो. म्हणजे मी एका काही वर्षांपूर्वी मी एका कॉन्फरन्सला गेलेलो होतो. ती कॉन्फरन्स मसाल्याच्या पदार्थांमध्ये त्यावेळेला मी एका वेगळ्या न्यूज एजन्सीमध्ये काम करत होतो. त्यावेळेला मी बघितलं होतं की 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा जे येणारे सगळे केरळी लोक होते हे म्हणजे तिकडचे व्यावसायिक किंवा हे सगळे अगदी BMW सारख्या मोठमोठ्या कारमधनं यायचे. परंतु कारमधनं येताना त्यांच्या आले तरी पण ते ज्याला आपण असं म्हणतो लुंगी, परंतु त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर धोती किंवा मुंडू, या मुंडूमध्ये यायचे. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जी सगळी हे असायचं ते इंग्रजीमध्ये सगळं आमचं कॉन्व्हर्सेशन म्हणजे त्याच्यातलं प्रेझेंटेशन किंवा चर्चा वगैरे त्या ऑफिशियल कार्यक्रम असायचा तो इंग्रजीमध्ये असला तरी तिकडे काही जणं
मल्याळम भाषेतच भाषण करायचे आणि त्याचा अनुवाद करण्याची व्यवस्था तिकडे करण्यात आलेली होती. आणि त्याशिवाय ते झाल्यानंतर जेव्हा जेवायचं असायचं, जेवणाचा ब्रेक असेल, तर हे सगळे मल्लू लोक जे होते मल्याळम, हे अतिशय आनंदाने म्हणजे काटा चमचा न वापरता जेवायचे हाताने नीट. आणि जसे आपण याच्यामध्ये जेवतो, आपण घरी जेवतो, तसं अक्षरशः त्यांना कुठच्याही प्रकारचा अशा प्रकारचा न्यूनगंड नव्हता की आपण इथे असं वर्तन केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. आणि बोलत असताना म्हणजे माझा हा अनुभव अगदी दिल्ली असेल किंवा मुंबई असेल किंवा आणखीन कोणतं नागपूर असेल किंवा औरंगाबाद असेल, कुठेही आपल्याकडचा जो एक एलिट क्लास असतो, हा एलिट क्लास नेहमीच इंग्रजी किंवा हिंदी अशा भाषांमध्ये बोलू पाहतो, विशेषतः इंग्रजीमध्ये. केरळमध्ये याच्या उलट परिस्थिती आहे, सगळेजण अतिशय मल्याळम भाषेतच बोलत असतात. आणि ती मल्याळम अस्मिता एवढी प्रखर आहे त्यांची, आणि त्याच्यापासून त्यांना कुठचाच म्हणजे प्रखर आहे म्हणण्यापेक्षा तो त्यांचा जीवनाचा वृत्तीचा भाग आहे. त्यांना त्याच्यामध्ये काही गैरही वाटत नाही आणि अभिमानाचाही भाग नसतो की अभिमान दाखवण्यासाठी कोण काय मल्याळम बोलत आहे असंही नाही आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की तिकडे आता चहा मळे आहेत किंवा रबराचे मळे आहेत, इकडे काम करायला सगळे नॉन केरळी म्हणजे तिकडे काम करायला आलेत ते बिहारमधले आहेत लोक, झारखंडमधले आहेत, ओडिसामधले आहेत, इकडचे आहेत. यांच्यावरती काय मल्याळी भाषा थोपली जात नाही किंवा हे केली जात नाही, पण ते मल्याळी त्यांना रोजच्या व्यवहारासाठी करायलाच बोलायला शिकायलाच लागतं. तेवढं शिकलं तरी पण जेव्हा याच्या वेळेला काय त्या कोविडच्या वेळेला त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं, त्यावेळेला केरळ सरकारने क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या झारखंडी, ओडिसा किंवा बिहारी जे मजूर होते यांच्यासाठी त्यांना जिकडे क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं तिकडे त्या भाषेतले म्हणजे झारखंडी किंवा बिहारी किंवा हिंदी किंवा उडिया भाषेतले जे टेलिव्हिजन चॅनल असतील त्याच्यावरचे कार्यक्रम त्यांना दिसतील, पाहायला मिळतील, ऐकता येतील, याची व्यवस्था केलेली होती. हा जो केरळ सरकारचा आहे की याच्यामध्ये त्यांनी कुठच्याही प्रकारचं हे नव्हतं केलं, परंतु त्यांनी नीट म्हणजे जे आपले हे आहेत काय बाहेर राज्यातनं आलेले आहेत ते समजा त्यांना केवळ मल्याळम आपण ऐकत बसलो का बातम्या वगैरे, तर त्यांना बरं वाटणार, म्हणजे त्यांचं आणखीन ते कंटाळून जातील आणि त्याच्यातनं वेगळे प्रश्न निर्माण होतील, हे जाणून घेऊन ती व्यवस्था करण्यात आलेली होती. दुसरा एक मला जाणवलेला मुद्दा केरळमधला असा की हे असं ही जी एक मल्याळी भाषेची जी ही आहे म्हणजे ती इतकी आहे की माझा एक मित्र मुसलमानाच्या लग्नाला गेलेला होता, तर त्या लग्नामध्ये ते बघितलं तर तो म्हणाला सगळे जे काय आपण जे हे असतं म्हणजे विधी होते, हे सगळे विधी अगदी मुसलमानांच्या लग्नातलेही सगळे मल्याळम भाषेमध्ये सुरू होते. आणि याच्यामध्ये कोणी काही गैर मानत नव्हतं की ती अरबीच पाहिजे आणि कुठची अशी पाहिजे असं काही नव्हतं, ते मल्याळम भाषेमध्येच होते. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे मल्याळम ही जी एक त्यांची एक त्याला आपण अस्मिता नाही म्हणू शकणार, पण ती त्यांची ओळख आहे. आणि इतकी ती ही आहे की ती त्याच्यात म्हणजे केरळमधलं आपण बाकीचं तर सांगणं सोडात, परंतु तिकडे केरळमधली थिएटर्स जी आहेत ती मला असं वाटतं महाराष्ट्रापेक्षा जास्त थिएटर्स केरळमध्ये आहेत. इतके ते मल्याळम पिक्चर पॉप्युलर आहेत, कारण लोक थिएटरमध्ये जाऊन ते पिक्चर बघतात. तिकडे महाराष्ट्रासारखा प्रश्नच नाही आहे की मराठी पिक्चर बघायला लोकांना मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही, अशा प्रकारचं काही नाही. आता हा जो एक केरळ आणि महाराष्ट्रातला जो एक फरक मला जाणवला, हा एक मला म्हणजे मोठी गोष्ट वाटते. आणि त्यातूनही देशभरातले किंवा आपल्या राज्यातले कम्युनिस्ट ज्या प्रकारची भाषणं करतात, ज्या प्रकारची भूमिका मांडतात किंवा मांडणी करत असतात, यापेक्षा वेगळ्या प्रकारचं म्हणजे राज्यकारभार मात्र केरळमधला अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. केरळमधली डावी आघाडी कोणालाच म्हणजे त्या अमेरिकन भांडवलशाहीच्या नावाने खडे फोडत नसते किंवा जागतिक वित्त भांडवलशाहीच्या नावाने खडे मोडत नसते, तर ते एक पॉझिटिव्ह कार्यक्रम घेतात. आणि तो पॉझिटिव्ह कार्यक्रम तिकडच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करण्याचा असतो. जसा केरला फायबर ऑप्टिक्स नेटवर्क असेल किंवा केरला सवारी हे ॲप असेल किंवा कुटुंबश्रीसारखी योजना असेल, आणि याच्यामधून ते जे काय कार्यक्रम करतात याच्यामधून लोकांचं म्हणजे केरळमधल्या लोकांच्या जीवनात, दैनंदिन जीवनात एक विधायक बदल होईल, पॉझिटिव्ह फरक पडेल, याचा ते नेहमीच काळजी घेतात. आणि यामुळे केरळमध्ये केवळ सर्वधर्म समभावच नाही, तर त्याबरोबर सामाजिक आणि आर्थिक न्यायही दिसतो. आणि या कारणामुळे केरळमधले लोक हे भाजपबरोबर जायला नाखुश असतात. तर हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओच्या खाली असलेलं बटन दाबून
इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.